शिकण्यासाठी गेला असता का? याचा विचार करा श्रोतेजन हो. सुसंस्कृत संस्कारी मुलांवरती संस्कार टाका. आणि संस्कार जर टाकायचे असतील तर माणसाला काय श्रवण करावं लागेल? हरिकथा. हरी कथा अनंत. भगवंताच्या कथा अनेक आहेत, त्या कथा आपल्या मुलांना शिकवा. म्हणून तर पूर्वीच्या काळी माझे आजी आजोबा आपले राहायचे, जर नातू रडायचं ना तर झोका देताना काय म्हणायचे? पूर्वी जुने गाणे म्हणायचे किंवा एखाद्या कविता म्हणायचे. आजकाल गाणं नाही म्हणत, आजकाल भजन नाही म्हणत. मोबाईल युट्यूब चालू करायचं, बाळाच्या हातात द्यायचं की बाबा तू बघ आणि झोप. पूर्वी झो झोडे वारा झो झो असे अनेक अंगाई गीत होते की त्या गीताने त्या मुलांना लगेच झोप लागायची. असे अनेक सुंदर गीत होते श्रोतेजन. आणि तेव्हाच्या गीतांमध्ये सुद्धा काहीतरी रहस्य होतं, काहीतरी महत्व होतं. आजकाल एवढे धिंगाणे गाणे आहेत की त्या धिंगाणा गाण्यांचा तुम्हाला शब्दही कळणार नाही आणि अर्थही कळणार नाही. चंद्र झोपला बाई निमोनीच्या झाडामागे, चंद्र झोपला बाई. आज माझ्या बाळशाला झोप काग येत नाही, आज माझ्या बाळशाला झोप काग येत नाही. निमोनीच्या झाडामागे चंद्र झोपला बाई, निमोनीच्या झाडामागे चंद्र झोपला बाई. सुंदर असे गीत म्हणून आपल्या मुलांना तेव्हा झोपायचे. आता गीत म्हणत नाही, मोबाईल घेतात, युट्यूब चालू करतात आणि मुलांच्या हातात देतात. शोकांतिका वाटली श्रोतेजन हो या देशामध्ये अनेक गोष्टी बघून. ठीक आहे, मॉडर्न जमाना आहे, जग पुढे, काळ बदलतोय, वेळ बदलतोय, सगळ्या सुख सुविधा आपल्या हातात येत आहेत, पण या सगळ्या नाशिवंत आहेत, माणसाला पतनकडे घेऊन जाणार आहेत. जर माणसाचं जीवनाचं कल्याण करायचं असेल तर हरिकथेचं गायन, हरिकथेचं चिंतन आणि हरिकथेचं मनन करा. विद्वान पुत्र जर जन्माला घालायचे असतील श्रोतेजन हो तर आई वडिलांनी पुण्य करावं. मातृपुण्येन सुशीलो पितृपुण्येन भाग्यवान. आईच्या पुण्याने मुलगा सुशील असतो आणि बापाच्या पुण्याने भाग्यवान. जेव्हा आई वडिलांचं पुण्य जर उदयाला येईल तर भगवंताला आवडणारा भक्त आपल्या घरामध्ये जन्माला येत असतो. व्यासांचं ते झालंय. व्यासांनी भगवंताचे अनेक पुराण लिहिले, तर म्हणून तर स्वतः भगवंतानी शुकांच्या रूपामध्ये अवतार घेतला. शुकमुनी साधारण व्यक्ती नव्हती. शुकमुनी स्वतः राधाराणीच्या सरकारात, राधाराणीच्या मांडीवरती खेळणारे भगवत भक्त होते. राधाराणीने त्यांची सेवा केलेली आहे. एकदा राधाराणीने सांगितलं की शुक, अरे बाबा तू आता या संसारिक लोकांमध्ये जा, लोकांचं कल्याण करण्यासाठी तू प्रचार प्रसार कर भागवताचा. शुकांनी सांगितलं राधाराणी मी जाणार नाही, कारण या संसारात गेलो तर या विष्णूंची माया मला पकडून नेईल आणि मला या मायेत अडकायचं नाहीये, म्हणून मी संसारात प्रवेश करणार नाही. राधाराणी सांगू लागली तू जा, मी तुला वचन देते, ही विष्णूची माया तुला कधी पकडणार नाही. म्हणून तर जन्म घेताच दिगंबर अवस्थेमध्ये ते सर्वस्व सोडून निघून गेले.